पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मयूर, मयुरी, मयुरी, मयुरी कोण होता तो? आरामात आरामात आरामात, खूप लागले का मयुरी? मयुरी आरामात आरामात, चल आपण डॉक्टरकडे जाऊ। चल नको, घरी जायचंय। अरे ठीक आहे, चल चल, हळू उठ, थांब थांब थांब, तुला हेल्प कर। तुला बाईक पर्यंत चालता येईल ना? एक मिनिट, पिशवी। काय पावभाजी दिसते। आहा, काय टेस्ट झाली आहे पावभाजी। ओ, अरे काय अरेंजमेंट केली श्रेयसजी तुम्ही। अरे कोणीतरी मिसेस इंडियाला फोन करा आणि तिला सांगा की मी मिस्टर शेफ झालोय। क्या बात, फोटोच पाठवतो तिला। सगळं ठीक होईल, थांब। मयुरी, अगं काय झालं? मला सगळं सांगतो। मयुरी काय झालं तुला? अरे कुठे फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे? हा मी आणतो, एक मिनिट। बाबा, तुम्ही कुठे नका ना जाऊ, मला भीती वाटते। अरे भीती काय वाटते? अरे तू तुझ्या घरी सेफ आहेस बेटा, तुझे बाबा आहेत ना तुझ्या बरोबर, घाबरतेस काय? अरे हिला काय झालंय, कुठे पडली ही? सर तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे बसा, तुम्ही मला सांगा फर्स्ट एड बॉक्स कुठे, मी आणतो। हा ते त्या रूम मध्ये कपाटाच्या बाजूला आहे। ओके। काय झालं बेटा? हा कशी पडलीस तू? आई काय आहे? एवढे काप्स खाऊ मी? मला जरा प्लीज सलाड चिरून दे। हॅलो, ठीक आहे, येते मी। अगं ताट ठेवून तशीच कुठे निघालीस? मला जरा अर्जंटली बाहेर जावं लागतंय, मी निघते। अगं कुठे जातेस? शिल्पे सांगून जावं ना। ही मुलगी म्हणजे पण ना, तिच्या वागण्याला काही शिस्तच नाही। कुठे जाते, काय करते, काही सांगत नाही। अहो अहो माझ्याशी बोलत नाहीत, नका बोलू, पण लेकीला तर विचाराल की नाही? जरा लेकीला विचारा, कुठे जाते, कशाला जाते, केव्हा येणार, काहीतरी बोला ना तिला। असं ते चलतं। तो मुलगा होता कोण बाईकवर? नाही माहिती। मला सांग, तुला कोणी कॉलेजमध्ये त्रास देत आहे का? म्हणजे अनवॉन्टेड मेसेजेस, ब्लँक कॉल्स किंवा कोणी फॉलो करतंय का तुला? असं पण नाहीये बाबा। आणि सर त्यांनी ना हेल्मेट घातलेला, म्हणून आम्हाला त्याचा फेस क्लिअरली दिसलंच नाही। मला भेटला ना तो, तर असा सुचवीन ना त्याला, आयुष्यभर बाईकवर नाही बसणार। मयुरी, त्या बाईकचा नंबर नोट केलास तू? सुचलंच नाही हो मला तेव्हा। प्रतीक, तू केलास? नाही सर, म्हणजे मी ऍक्च्युली त्याला फॉलोच करणार होतो, पण काय झालं ना, मयुरी पडली ना, माझं पूर्ण लक्ष मयुरीवरच गेलं, त्यामुळे ते मिस झालं। चला ठीक आहे, तुम्ही बसा, मी पावभाजी गरम करून आणतो। सर मी आता निघतो। म्हणजे ऍक्च्युली जेव्हापासून मयुरीने ते डिस्क्राईब केलं ना की तो बाईकवाला कसा आला, मला खूप रेस्टलेस फील होत आहे। म्हणजे विदाऊट एनी रिझन असं कोण का करेल ना? नाही सर, मला ना त्याचा शोध घ्यावाच लागेल। पण आता इतक्या रात्री कुठे शोधणार आहे? सर सकाळपर्यंत थांबलो तर बराच वेळ जाईल, आणि तसेही माझे 2-3 कामं आहेत बाहेर, ते पण आवरून घेईल। मयुरी मी येतो, हा प्लीज काळजी घे। येतो सर। सर टेक केअर, नीट जा रे। एवढी काय घाई होती?
थोडं खाऊन गेला असता. मयुरी, तू म्हणाला त्याला महत्वाची कामं आहेत आणि ती कामं बहुतेक तो आपल्याला सांगू नाही शकत म्हणून असाच केला. उलट तू असा विचार करायला हवा की तो एवढा बिझी असून सुद्धा तुला घरी सोडायला आला, तुला वाचवलं. चल तू बस, मी पाव आणि भाजी गरम करून आणतो. हा. काय गर्लफ्रेंड वाचली? फक्त हाताला थोडंसं खरचटलं आणि कमरेला थोडा मुका मार लागला, बाकी सगळं ओके हो ना? होईल, लवकरच बरी होईल. डोंट टेल मी शिल्पी, यामागे तू आहेस. अगं ती तुझी भाची आहे. तू इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकतेस? अरे असं काय करतोस तू? मी कुठे काय केलंय? ती छान चालतीये, बोलतीये, फिरतीये, सगळं व्यवस्थित आहे. आपण तू जर अजून नाटकं केलीस, मी हे करणार नाही, ते करणार नाही, मला हे जमणार नाही, एटसेट्रा एटसेट्रा, तर मग आय डोंट नो बाबा, म्हणजे अजून काही सिरियस झालं तर आय वोंट बी द रिस्पॉन्सिबल पर्सन. तुला ते करताना लाज नाही वाटणार का शिल्पी? अजिबात नाही. मी काहीच करत नाहीये यातलं सगळं. जे काही करतोयस ते तू करतोयस, तुझ्यामुळे होतंय हे सगळं. त्यामुळे या सगळ्याला रिस्पॉन्सिबल कोण असेल? तू. त्यामुळे आता जर तू माझं ऐकलं नाहीस तर हे सगळं फक्त जखमांपर्यंत लिमिटेड नाही राहणार. आणि मग त्यानंतर काय होईल, त्याचे परिणाम काय होतील, याला मी, तू किंवा कोणाचाही बाप काही करू शकत नाही. शिल्पी, तुला काय वाटलं तू असं वागशील आणि मी मॅन्युप्युलेट होईन? अगदीच होशील, अगदीच होशील रे. प्रेम करतोस ना तू मयुरीवर, मग तिच्यासाठी तेवढं तर करशीलच तू. काय कंपल्शन आहे का तुझं? नाही येणार मी, जा. नाही येणार? तुला हवी आहे ना ती, चांगल्या अवस्थेत हवी आहे ना, मग हे करावं लागेल तुला. आणि कसं आहे ना, आपला माणूस जर आपल्याला सुस्थितीत हवा असेल तर आपण एवढं तर त्यासाठी करायलाच पाहिजे. त्यामुळे मी सांगतेय, त्या पत्त्यावर ये. मला तुला काहीतरी द्यायचंय आणि तिथे उगाच शहाणपणा करू नकोस. माझा जो पुढचा प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा मेस नको आहे. Ma'am, this is custard for you, special dessert. बाप रे, आज काय पावभाजी, डेझर्ट. ग्रेट आहात तुम्ही. Yes, that I am. I am very great. आणि मी खूप चांगला कुक पण आहे. हो, छान कुक तर तुम्ही आहातच. फक्त तुमचं किचन मध्ये गेलात ना की तुमची तंतरते. पावभाजी करताना कसं एकटेच बडबडत होतात. ते तू सिरियसली घेतलंस? अगं ती एंटरटेनमेंट होती वेडी. घे. आणि कसं असतं ना मयुरी, मी असा रोजमराच्या जिंदगीत माझ्या खूप असा दबून जगत असतो. आय टेल यू मयुरी, एका पुरुषाच्या आयुष्यात इतक्या तडजोडी असतात त्या मी रोज करत असतो. माझी बॉस, या घराची होम मिनिस्टर, तुझी आई, माझी बायको कुठल्या गोष्टीवर ना सटकेल, तिचा मूड खराब होईल याची कल्पना नसते मला. म्हणून तिचा मूड चांगला राहावा म्हणून मी असं जगात ठोकरा खात फिरत असतो, आयुष्य ढकलत असतो. इट्स डिफिकल्ट फॉर मी. किती तो तुमचा मेलोड्रामा. मेलोड्रामा नाही ग, सेलिब्रेशन आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री आहे ना मी, म्हणून सेलिब्रेट करतोय. एक दिवसाचा? एक दिवसाचा कसा? आई थोडी एका दिवसात परत येणार आहे. अगं तुझी आई नाही येणार एका दिवसात, पण बॉसची बॉस येणार आहे ना. बॉसची बॉस म्हणजे? माझी सासू. सासू सारख्या सूचना. आणि त्यांना पण सवय तुझ्या आईसारखी. मी काय म्हणते, आपण असं नाही असं करूया का? मी त्या भाजीत ना जरा थोडी कोथिंबीर जास्त टाका, छान होईल. आणि ऐकावंच लागतं, बॉसची बॉस ना. आणि तुम्हाला एक सांगू,
आईने जरी आजीला पाठवलं असेल ना तरी आईचे फोन काय कमी होणार नाहीत. फक्त ती आता ना आजीला सतत फोन करून विचारत राहील अगं ठीक आहे ना. काय ग, दुखतंय का खूप? बेटर आहे पण माझंच चुकलं. एकतर पाव विसरलो, त्यात गेलोही नाही आणायला, तुला पाठवलं. बाबा असू दे ना, जे झालं ते झालं. एवढा काय विचार करताय त्याचा, होईल ते बरं. पण एक सांगून ठेवता, आता रात्रीचं बाहेर पडायचं नाही. बाबा तुम्ही आईसारखे वागू नका ना. तुम्ही बाबा आहेत तर बाबाच राहा. तुम्ही आईसारखे वागलात तर मग माझं कठीण आहे. घे लहानपणीचे सगळे हट्ट पुरवून घे. आता तुम्ही इतकं छान डिलिशियस डेझर्ट केलंय तर अजून एक सर्विंग मिळेल का? येस मॅम, पडलंय मला. डेफिनेटली युल गेट वन. हे संपवा, लगेच दुसरा आणतो. ओके. शिल्पी हे सगळं प्लीज इथे थांबव का. मला नाही जमणार आहे करायला. मी तुझे पैसे पण त्याच दिवशी परत केलेले ना. पण प्लीज मला फ्री कर ना. हे त्याच दिवशी संपलेलं ना सगळं. असं तुला वाटतंय? तुला एवढा ट्रेलर दाखवला पण तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाहीये का? तू जर मी सांगितलेलं काम केलं असतंस तर मयुरीला काहीही झालं नसतं. लिंबू टिंबू आहेस. फालतूचा आरडाओरडा, उगाची एक्साइटमेंट, ही सगळी लिंबू टिंबू असण्याचीच लक्षण आहेत. एनिवे, मी का गप्पा मारत बसलीये तुझ्याशी? काय शिल्पी? गुंगीचं औषध आहे. हे तिच्या ड्रिंकमध्ये टाकायचं आणि मी जे सांगितलंय ते काम करून टाकायचं. शिल्पी मला नाही जमणार. हे सगळं करायची काय गरज आहे? का नाही होणार? कसं ना प्रतीक, तुझ्या हे सगळं करण्यामुळे त्या मयुरीच्या काळजाचे तुकडे तुकडे होतील. कोलॅप्स होईल ती. त्रास होईल तिला, तडफडेल ती. आणि तिचा हा त्रास बघून तिच्या आईला त्रास होईल, जो अल्टिमेट मोटिव्ह आहे माझा. या दोघींना झालेला त्रास बघून मला केवढा आनंद होणार आहे हे कसं सांगू मी तुला? शिल्पी पण ही काय विकृती आहे? आणि मला सांग, हे सगळं करायची काय गरज आहे? सूड सूड घेणं म्हणतात याला, रिव्हेंज. जो मला घ्यायचा आहे. मला आणि माझ्या मुलाला वेगळं केलं ना, आणि स्वतः मात्र आनंदात रोज नव्या नव्या साड्या, केस मोकळे सोडून इकडे तिकडे मिरवते, फिरते, माज करते. तोच माज मला उतरवायचा आहे तिचा आता. शिल्पी तुझ्या ना बेसिक मध्येच फॉल्ट. तुला सांगू का, तुझं आयुष्य ना तू स्वतः खराब केलं, अश्विनी नाही. बस बस, आवाज खाली. उगाच चाव चाव करायची नाही हा माझ्यासमोर. तुझ्या आयुष्याची बरबादी करायला पण मला जास्त वेळ लागणार नाही. जेवढं सांगते तेवढं कर. उगाच शहाणपणा करू नकोस, कळलं? अगं पण हे सगळं करायला मला ऍटलिस्ट 1 तासाचं तरी एकांत लागेल ना. हे बघ, मान्य आहे की अश्विनी घरी नाहीये, पण सर घरीच आहेत ना. आणि काल जो तू म्हणजे काल जे तू केलंयस ना, त्यामुळे मला नाही वाटत की सर तिला एकटीला घरी सोडतील. पण रेडी आहेस? तुला माहितीये इथे ना रोज ब्रेकफास्ट मध्ये ना वॉटरमेलन देतात, मँगो देतात आणि कॉर्नफ्लेक्स पण देतात. इथे खूप मजा येते. आणि मुंबईला जसं उकडतं तसं इकडे नाही उकडत. मला पण यायचं होतं का तुझ्या बरोबर, तुला चेअर करायला. अगं मी काय म्हणते, मी कॉम्पिटिशन करते, मग तिथे येते, मग आपण सगळे मिळून आपल्या कारने इकडे येऊयात आणि मग ना आपण खूप मजा करूयात, कारण इथे पण खूप मजा येते. डन कुहू, डन. मी बाबांना सांगते आपण एकदा नाशिकची ट्रिप काढू. हो, बाबा एकदम एव्हर रेडी आहेत. तू म्हणशील तेव्हा जाऊ फिरायला. आणि तसंही मयूला हो, लवकर आवर, आपल्याला रिपोर्टिंग करायचंय बाळा. मी नंतर करते, मला आई बोलवते. बाय. ओके बाय कुहू, ऑल द बेस्ट. अश्विनी आणि को इतक्या वेळा फोन करतात की वाटतच नाही ते गेले. बाबा तुम्ही ना तर पूर्णपणे विसरूनच गेलात की ते दोघं मुंबईत नाहीयेत.
आपलं ठरलं होतं ना की आईला काहीही सांगायचं नाही म्हणून. ठीक नाही तर उगाच टेन्शन घेत बसणार हो. आणि तुम्ही ऑलमोस्ट सांगायलाच निघालेलात की मयुरीचा ऍक्सिडेंट झालाय. माझा प्रॉब्लेम आहे ग, तुझ्या आईशीने मला खोटं बोलता येत नाही म्हणून असं बोलून गेलो मी. पण आता नाही होणार शिसू. हॅपी? बाबा पण ना अशा सुट्ट्या आपल्याला परत परत मिळायला पाहिजे. नाही तर मला ना समजलंच नसतं की तुम्ही पण किती भारी आहात. बेटी, तुमने अपने बाप को आज बहुत खुश किया है. बोलो तुम डिनर में क्या खाओगी? पिज्जा? हो चालेल, माय फेवरेट पिझ्झा. चालेल, ओके. पण एक अटीवर. हा, घरातली अर्धी कामं मी करणार. कारण तुम्ही सरप्राईज द्यायच्या नावाखाली मला फक्त इथे बसवून ठेवता आणि एकटेच काम करत बसता. ठीक आहे, मी तुझी अर्धी अट मान्य करतो. म्हणजे मी एकटा काम नाही करणार, कंपनीसाठी कोणाला तरी बोलवतो. बाबा आता मी असताना अजून कोण कंपनी? अगं आपला प्रतीक, तसाही तो घरी एकटाच असतो, बरोबर की नाही? हा, एकटा जेवतो, मग इकडे येईल, आपल्यावर जेवेल, जरा मजा करेल, बरोबर की नाही? अरे हॅलो. हॅलो, श्रेयस वाघमारे बोलतात का? हा बोलतोय, बोला. नमस्कार सर, मी घरोबा रिअल एस्टेट एजन्सी कडून बोलते. अच्छा. आमचे काही बिल्डर्सचे टायअप्स आहेत सर, आणि त्यांची नवीन साईट लॉन्च होतीये. ओके. तेव्हा आम्ही काही इन्स्पेक्शनची कामं घेत असतो. सध्या आमच्याकडे जरा जास्त लोड आहे सर, त्यामुळे आम्ही आमचं काही काम आउटसोर्स करतोय. ओके. आम्हाला त्याच्यातूनच तुमचा रेफरन्स मिळाला. अच्छा. तुमची रिअल एस्टेट एजन्सी आहे ना? हो आहे ना. तुम्ही काही साइट्स इन्स्पेक्शन साठी घेऊ शकता का सर? याचा तुम्हाला चांगलं रेम्युनरेशन पण देण्यात येईल ऑफ कोर्स. हो घेईन ना. कधी करायचंय? सर आजच. आज? हो सर. अच्छा ठीक आहे, ऍड्रेस पाठवा, मी सांगतो तुम्हाला एक 10-15 मिनिटात. हा सर, म्हणजे इट इज नॉट कन्फर्म्ड? नाही तसं आवडेल मला, पण जरा. सर हे काम खूप अर्जंट आहे आणि मला तुमच्यासारखेच इतर अनेकांचे रेफरन्सेस मिळालेले आहेत. तुम्हाला जर हे काम करणं शक्य नसेल तर प्लीज क्लिअरली सांगा मला आत्ताच, म्हणजे हे काम मला दुसऱ्यांकडून कोणाकडून तरी वेळेत करून घेता येईल. नाही तसं नाही, म्हणजे बाबा प्लीज. हा ठीक आहे, माझ्याकडनं कन्फर्म आहे. तुम्ही ऍड्रेस पाठवा. हा ओ ग्रेट, मग मी तुम्हाला डिटेल्स पाठवते. हा ठीक आहे. माझ्या डोक्यात 100% प्लॅन शुअर असल्याशिवाय मी तो कोणाला सांगतच नाही. प्लॅन रेडी आहे, यू जस्ट नीड टू एक्झिक्यूट इट. लपव, खरंच लहान आहेस. शिल्पी पण हे औषध वगैरे कशाला? मला खूप हॉरिबल वाटतंय काय सगळं. काय हॉरिबल आहे त्यात? हे बघ, तुझं तिच्यावर आणि तिचं तुझ्यावर कितीही प्रेम असलं तरी मयुरी हे करायला तयार होणार नाही, कारण ती अश्विनी वाघमारेची मुलगी आहे. ती विलिंगफुली हे कधीच करणार नाही. विदाऊट औषध जमणार आहे का? हो काय? म्हणूनच तर मी म्हणतोय ना की हे सगळं नको, आणि मी हे सगळं करणं नेसेसरीच आहे का? नेसेसरी आहे. आपल्या मुलांपासून लांब जाणं किती अवघड आहे, किती त्रासदायक आहे हे अश्विनी वाघमारेला कळलं पाहिजे. आता तिला सुद्धा तो त्रास झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. प्लीज आता जास्त प्रश्न विचारत बसू नकोस, लगेच कामाला लाग. आजच्या आज हे काम झालं पाहिजे. आज? हो आजच्या आज. श्रेयसला काय मी माझं काम आहे म्हणून बाहेर पाठवलंय का? हे बघ प्रतीक, मला बाकी काही माहिती नाही. हे काम आजच्या आज झालं पाहिजे. मी कुठेही जाणार नाही. बाबा अरे किती लागलंय तुला मयुरी? कोण तो बाईकवाला? कुठून आला? तुला त्रास देऊन गेला? तुला इतकं लागलंय? या बॅकग्राऊंडवर मी तुला या घरात सोडून जाणार नाही एकटी, समजलं? बाबा मी घरात सेफ आहे आणि ठीक आहे, आता हात पण ठीक आहे आणि मी नीट चालू पण शकते. तर चालून दाखवू का तुम्हाला? चुप ग. ताप नाही आलाय, काही नाही, व्यवस्थित आहे, मी काळजी घेऊ शकते माझी. पण तुझी आई नाहीये ना इकडे. ती नसताना तुला एकटीला कसं सोडू मी? आई इकडे नसली तरी आईने सोय केली आहे, माहिती आहे ना. मयुरी, मला खरंच कॉन्फिडन्स येत नाही तुला एकटीला सोडायचा. मी करतो कॉल आणि कॅन्सल करतो हे काम. थांब जरा. बाबा प्लीज कॅन्सल करू नका हे काम. कॅन्सल काय करू नका? मग तुझी काळजी कोण घेणार सांग मला? हाय,
अरे हाय, ए बस 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 बस, अरे लवकर बस. अहो सर, मी तर फक्त हाय म्हणायला आलेलो तुम्हाला. नाही नाही, फक्त हाय बोलून जाऊ नको बाबा, माझं तुझ्याकडे काम आहे. ऐक ना, मला ना एक काम आलंय इम्पॉर्टंट, आणि मला बाहेर जायचंय. आता झालंय असं की हिला लागलंय आणि मला हिला सोडून जायचं नाही. पण ही सारखी बोलते की तुम्ही जा कामाला, मी समर्थ आहे स्वतःची काळजी घ्यायला. आता आहे का ही समर्थ? अरे मयुरी, काय पण काय, म्हणजे काल एवढा मोठा इन्सिडेंट झाला, त्यानंतर तुला एकटीला घरी राहायचंय? एकटी का बसेन मी? तू आहेस ना, तू थांबशील ना माझ्या सोबत. म्हणजे पटकन काही लागलं तर तू धावपळ करू शकेल ना बाबा. हा करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे प्रतीक, ऐक ना, 3-4 तास मॅक्सिमम 5 तास लागतील, त्यावर लागणारच नाही, समजलं ना. तू तोपर्यंत बस, हिची व्यवस्थित काळजी घे, काय लागलं तर दे, बस एवढंच कर. हा, आणि मला कॉन्फिडन्स आहे रे की तू फुल काळजी घेशील हिची. हा घेईल. अरे माझाच कॉन्फिडन्स जास्त आहे तुझ्यापेक्षा. हा सर, घेईन. घेशील ना? चला ठीक आहे. मयुरी, मी पटकन तयार होतो आणि निघतो कामाला. हा, तुम्ही बसा, मस्त गप्पा मारा. हा चला.